यहाँ पर अपनी वंदे भारत की पूजा देखो की जा रही है। महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे दरम्यान एक खास वंदे भारत ट्रेन जी आहे ती आजपासून सुरू होत आहे आणि तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की आज पहिला प्रवास जे आहे ते अनेक शाळकरी चिमुकले जे आहेत ते करणार आहे। दृश्यांमध्ये तुम्ही केंद्रीय विद्यालय नागपूरच्या विद्यार्थ्यांना पाहत आहात आणि हे नागपूरपासून पुढच्या काही स्टेशन्सपर्यंत प्रवास करणार आहे आणि रेल्वेने यांच्या या चिमुकल्यांना पहिला प्रवास त्यांना आनंदित त्यांचा व्हावा याच्यासाठी खास सुविधा केलेली आहे। कुठपर्यंत तुम्ही लोक जाणार आहे आणि वंदे भारतमध्ये पहिल्यांदा बसली आहे? हो, मी वंदे भारतमध्ये पहिल्यांदा बसली आहे। आम्ही इथून बडनेरापर्यंत जाणार आहोत। तू याच्यापूर्वी अनेक ट्रेन्समध्ये आईवडिलांसोबत प्रवास केला असेल, पण अशी ट्रेन्स आपण फॉरेनमध्ये परदेशांमध्ये पाहत होतो, अशी ट्रेन भारतात आहे असं पहिल्यांदा पाहतीये? हो, मी आपल्या वडिलांसोबत खूप त्या ट्रेनमध्ये प्रवास केला आहे, पण अशी ट्रेन मी भारतात पहिल्या वेळा पाहिली आहे। मला खूप छान वाटतं या ट्रेनमध्ये बसून। आज तुझा कसा अनुभव आहे? खूप चांगला, मला खूप चांगलं वाटत आहे या ट्रेनमध्ये बसून। ही पूर्ण लक्झरियस ट्रेन आहे। तर मुलांचा अनुभव तर तुम्ही ऐकलात की त्यांना वंदे भारतमध्ये बसल्यानंतर कसं वाटतंय। मात्र या वंदे भारतचे काही वैशिष्ट्य आहेत। ही वंदे भारत जी आहे ती महाराष्ट्रात सुरू झालेली 12वी वंदे भारत आहे आणि महाराष्ट्राचे दोन महत्त्वाचे स्टेशन आहे, वर्धा आणि मनमाड। मध्य महाराष्ट्राचा एक मोठा भाग आहे, त्या भागातून धावणारी ही पहिली वंदे भारत ठरणार आहे आणि सोबतच नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकापासून पुण्यापर्यंतचा 881 किलोमीटरचा एकूण प्रवास ही वंदे भारत करणार आहे। त्यामुळे भारतातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत 881 किलोमीटरचा अंतर कुठलीही वंदे भारत कापत नाही आहे, त्यामुळे सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत ही ठरणार आहे। या ठिकाणी आणखी एक विद्यार्थी मी तुम्हाला दाखवतो। विद्यार्थ्यांमध्ये किती उत्साह आहे, काय बनवतोय? मी वंदे भारतचे चित्र बनवत आहे। पहिल्यांदा प्रवास करतोय वंदे भारतमध्ये? हो, मला खूप छान वाटत आहे की मी पहिल्यांदा वंदे भारतमध्ये बसले आहे। खूप आधुनिक रेल आहे, जे मी विदेशमध्ये बघितली आहे खूपदा। तर हे जे चिमुकले आहेत यांचे अनुभव जे आहेत ते फार बोलके आहेत। त्यांना कसं वाटतंय वंदे भारतमध्ये आल्यानंतर, फार बोलकी त्यांची प्रतिक्रिया आहे। खरं पाहिलं तर नागपूरमधून पुण्याला जाणारे भरपूर लोक असतात, खास करून विद्यार्थी जे आहेत ते मोठ्या संख्येने पुण्याला शिक्षणासाठी जात असतात। त्यामुळे नागपुरातून विदर्भातून पुणेपर्यंतचा प्रत्येक स्वरूपाचा जो प्रवास असतो तो अगदी फुल फ्रिक्वेन्सीमध्ये चालत असतो, मग ते बस असतील, विमान असतील, रेल्वे असतील। आणि आता वंदे भारत सारखी ट्रेन जर पुण्यापर्यंत जाणार असेल तर विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, नोकरीसाठी त्या ठिकाणी जाणारे जे प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी आणि बरेचसे लोक जे आहेत त्यांचे नातेवाईक जे आहेत ते पुण्याला राहतात, पुण्याचे लोकांचे नातेवाईक जे आहेत ते नागपुरात राहतात, अशा सर्वांसाठी ही ट्रेन जी आहे ती फार उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे एक चांगली सोय सरकारद्वारे महाराष्ट्रासाठी देण्यात येत आहे। महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात धावणारी ही वंदे भारत असणार आहे आणि जवळपास 881 किलोमीटरचा प्रवास या वंदे भारतच्या माध्यमातून होणार असल्यामुळे नक्कीच भारतातील सर्वात जास्त लांब पल्ल्याची खास वंदे भारत ही ठरणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।